धुळे जिल्ह्यात सध्या घरगुती गॅस टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। गॅस एजन्सीवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुले उन्हात तासनतास उभे राहत आहेत। ऑनलाईन बुकिंग बंद झाल्यामुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे। एजन्सींवर जाऊन बुकिंग करणे आणि सिलेंडर मिळवणे अवघड झाले आहे। काही ठिकाणी काळा बाजार आणि गैरव्यवहाराच्या तक्रारीही समोर येत आहेत। यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे। याच पार्श्वभूमीवर संविधान संरक्षण समितीने पुढाकार घेतला। समितीने मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। प्रत्येक गॅस एजन्सीवर प्रशासनाचा कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच ऑनलाईन बुकिंग पुन्हा सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे। होम डिलिव्हरीला प्राधान्य देण्याचीही मागणी करण्यात आली आहे। काळा बाजार रोखण्यासाठी कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। सिलेंडरचे वजन तपासूनच वितरण करण्याचीही सूचना देण्यात आली आहे। सध्या उन्हाचा प्रकोप आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे। नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते। त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे। नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत असून आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ज्येष्ठ नागरिक, मुलं, वयोवृद्ध, विद्यार्थी यांना 5-5 तास लाईन लावण्याची हौस नाही। शासनाने हे कबूल करावं की सध्या तुटवडा आहे, त्याचं सुरळीत कसं केलं जाईल याकडे शासनाने नियंत्रण केलं पाहिजे। ज्या एजन्सीवर लाईनी लागतात त्या ठिकाणी प्रशासनातील महसूलचे पुरवठ्याचे एक कर्मचारी नियुक्त करावे। गॅस एजन्सी धारक पावत्या काढताना वसुलीबाजी करतो का, काळा बाजार करतो का, गैरव्यवहार करतो का याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे। आता यांनी ऑनलाईन कंपनीने बंद केलं असून कंपनी एजन्सीमध्ये बुकिंग करायची, तिथून OTP नंबर मिळाल्यानंतर तुमची बुकिंग कन्फर्म होते व नंतर तुम्हाला 4-5 दिवसानंतर सिलेंडर भेटतं। ही जी किचकट प्रक्रिया आहे ही जाणून बुजून एजन्सीने सुरू केलेली आहे आणि त्यानंतर एवढे असून सुद्धा गॅसचा काळा बाजार होतोय। कालच धुळे जिल्ह्यामध्ये माननीय पुरवठा अधिकारी यांनी 27 सिलेंडर पकडलेत। म्हणजे एवढी बुकिंग, वेटिंग आणि OTP नंबर असताना सुद्धा हे सिलेंडर कसे काय स्पेअर होतात? की गॅस गोडाऊनमध्ये कर्मचारी हे प्रत्येक सिलेंडरमधून 2 किलो गॅस चोरी करत असतात आणि ते बनवलेले स्पेअर सिलेंडर हे व्यवसायीवाल्यांना विकतात। त्यामुळे प्रत्येक होम डिलिव्हरीच्या वाहनामध्ये प्रमाणित केलेला वजन काटा ठेवून आणि प्रत्येक ग्राहकाला 14.2 किलो गॅस आणि रिकाम्या हंडीचं वजन असं सिलेंडरवर टायपिंग केलेलं आहे, छापलेलं आहे। त्याप्रमाणे पूर्ण वजन करून ग्राहकाला सिलेंडर दिलं पाहिजे। ज्या गॅस एजन्सीमध्ये काळा बाजार चालतो, गैरव्यवहार चालतो, ती एजन्सीला फौजदारी जीवनावश्यक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या एजन्सीला चांगल्या सेवा देणाऱ्या एजन्सीकडे टर्मिनेट केली पाहिजे। यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी धुळे शहरातील पुरोगामी विचार मंच, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, संविधान संरक्षण समिती, कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपस्थित आहोत।